हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील आपल्यावर आज ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लाखो मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. काय सांगाल साहेब, आज तुम्ही इचलकरंजीत पहिल्यांदा? आज रमजान ईदचा आज पवित्र दिवस आहे आणि या निमित्तानं इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. याच्या पलीकडे बाकीचं काही हेतू नाही. गेल्या काही दिवसापासून तुमची उमेदवारी झाल्यापासून इचलकरंजी दौरे वाढलेले आहेत. आज पहिल्यांदा इचलकरंजी झाल्यावर लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? निश्चितपणे या ठिकाणी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याबद्दल थोडासा उशिरा आमची सुरुवात झालेली आहे, पण लोकांचा आम्हाला सगळ्या महाविकास आघाडीचा इथल्या सर्वसामान्य माणसांचा सगळ्या समाजांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला कोणती अडचण भासत नाही. राजू शेट्टीने आता असा आरोप केला की तुमच्यावर की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही साखर कारखान्याचा पाठिंबा तुम्हाला आहे, त्यामुळे साखर कारखानदार एक साईडला झाला आणि शेतकरी एक साईडला झाला आहे, त्यामुळं माझा विजय निश्चित होईल असं म्हणलं ते. नाही, मी उमेदवार हा शेतकऱ्यांचा आहे, जनतेचा आहे, सर्वसामान्यांचा आहे आणि मी स्वतः एक हाडाचा शेतकरी आहे. मला कोणाला सांगण्याची गरज नाही. आणि ह्या निवडणुकीचं वातावरण पाहता आज संबंध या 6ही विधानसभा क्षेत्रातला आज शेतकरी असू दे, सर्वसामान्य माणूस असतो, या ठिकाणी आज आम्हाला आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे ते आमच्यासोबत राहतील. जयंत पाटलांच्या मुलाला तिकीट 6 महिन्यापासून देणार होतं, पण आपला पराभव आहे म्हणून त्यांचा तुम्हाला बळी दिला आहे म्हणून असा आरोप केला त्यांनी. नाही, याविषयी अशी कोणती बातमी माझ्या कानात आलेली नाही आणि मी जे इलेक्शनला उभा राहिलेलो आहे तो निवडून येण्याकरता उभा राहिलेलो आहे. काय वाटते तुम्हाला सर्वसाधारण तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद वाटते तुम्हाला? कारण की आजी माजी खासदारांच्या समोर तुमचं बल्लड नेतृत्व तुमचं आलेलं आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. नाही, महाविकास आघाडीची या ठिकाणी नेटवर्क सगळ्या मतदारसंघामध्ये चांगली आहे आणि तिन्ही पक्ष अगदी हातात घेऊन काम करतात आणि समन्वय आमचं चांगलं आहे आणि लोकांच्या आमची भूमिका पटलेली आहे आणि लोकांचा मला चांगला पाठिंबा मिळतो. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या इलेक्शनला महाविकास आघाडीचा मोठा विजय होईल. लोकांमध्ये असं बी थोडं बोललं जाते की मतदार राजामध्ये की आजी बी नको माझी बी नको, नव्या चेहऱ्याला एक संधी पाहिजे होती इचल म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदार, तो चेहरा तुमचा मिळाला आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, आता मला माझ्या ह्या महाविकास आघाडीनं मला ह्या विभागाचा त्यांनी उमेदवार जाहीर केलेलं आहे. आता या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की उमेदवार म्हणून ह्या सगळ्यांच्यावर पोचणं, लोकांच्या अपेक्षा जाणून घेणं, लोकांची भूमिका समजून घेणं आणि या निवडणुकीमध्ये सगळे प्रयत्न करून चांगल्या फरकानं महाविकास आघाडीला विजय करणं हा माझ्यासमोरचा हेतू आहे. तर मला पूर्णपणे खात्री आहे आज लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मताधिक्य आम्हाला ह्या संबंध मतदारसंघात मिळेल. इचलकरंजी शहराचा वस्त्रोद्योगाचे प्रश्न कायमच आहेत, पण पाण्याचा प्रश्न हा मूलभूत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे सध्या? आता या ठिकाणी मला आश्चर्य वाटते, हा इतक्या मोठी ही वस्त्रनगरी, जवळपास इथलं 2.25 लाख इथलं ह्या शहराचं मतदान आहे आणि या ठिकाणी आमचे अनेक ह्या जिल्ह्याच्या बाहेरचे अनेक लोक या ठिकाणी रोजगार देतात किंवा ह्या वस्त्रोद्योगावर आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेचं पोट भरते आणि नेमकं ह्या वस्त्रनगरी आता तहान भागवायची पाळलेली आहे किंवा या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, अशा प्रकारे जरी मला ज्यावेळी समजलं ते अतिशय आश्चर्य वाटलं. कारण आम्ही लोकप्रतिनिधी असतो, आमदार असतो, आम्ही खासदार असतो, आमचं कर्तव्य असते एखाद्या छोट्याशा वाडीला जरी पाण्याची या ठिकाणी उपलब्ध नसली तर त्या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था करत असतो आणि इतक्या मोठ्या नगरीला नेमकं काय कारण आहे, कशामुळे ही पाण्याची व्यवस्था होत नाही याचं मला आश्चर्य वाटते. पण मी तुला एवढं आश्वासन देतो की या विषयामध्ये चांगल्या प्रकारे मी लक्ष घातलेलं आहे आणि या ठिकाणी मला संधी दिल्याच्यानंतर हा पाण्याचा प्रश्न मी 100% निकाली काढेल. ग्रामीण भागातून विरोध होते इचलकरंजीला कुठलंही पाणी जरी आणलं तर पाण्याचं नवीन नियोजन तुमच्या डोक्यात कसं असेल एक नवीन खासदार म्हणून? पाणी देणं हा आमचा हेतू आहे. मग कुणी विरोध केला काय केला हा विषय बाजूला येतो. पाणी द्यायसाठी जे करावं लागेल ते या ठिकाणी 100% करेन किंवा माझी सगळी जी राजकीय माझी कारकीर्द आहे ही पाणी देण्यासाठी मी पाण्याला लावीन. इचलकरंजी शहराला पाणी देण्याचं माझं हे वचन असेल असं सत्यजित आबा पाटील यांनी सांगितलं. कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी.